भावांनो, मी स्कॅल्पर प्रथमेश, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघणार आहोत रँडम रिटेलर्स असतात त्यांच्या कुठं मिस्टेक्स होतात. म्हणजे 90% लोकांचे रिटेलर लोकांचे लॉस का होतात. तर फर्स्ट इम्पॉर्टंट रिझन आहे ओव्हर ट्रेडिंग, रँडम ट्रेडिंग. तुम्ही डायरेक्ट विदाऊट कन्फर्मेशनसोबत एंट्री प्लॅन करता, एक्झिट एंट्री प्लॅन, काय तुमचं प्लॅनिंग नसतं. रँडम अंदाधुंद कसे पण तुम्ही ट्रेड घेत असता. मोस्ट ऑफ द टाईम यूट्यूब टेलिग्रामचे कॉल्स अँड टिप्स घेता. प्रॉपर TP&SL चेकआउट करत नाहीत, ट्रेड होल्ड करत नाहीत. डेली तुम्ही 1-2 ट्रेडच घ्या. डेली रूल फॉलो करा, जर्नल मेंटेन ठेवा. स्टार्टिंगला लो लॉटनेच ट्रेड करा. आणि मेन इम्पॉर्टंट पॉईंट आहे, तुम्ही बॅक टेस्टिंग करत नाही तर बॅक टेस्टिंग करा. बॅक टेस्टिंगमध्ये तुम्ही काय करू शकता, प्रिव्हियस डे हाय, प्रिव्हियस डे लो, क्लोजिंग प्राईस, सायकोलॉजिकल नंबर, इम्पॉर्टंट सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करून घ्या लेवल्स. आणि या ब्रेकआउट ब्रेकडाऊनवर रिटेलर कसे ॲक्टिवेट होतात ते तुम्ही सायकोलॉजी समजून घ्या. रिटेलर लोकांचे जास्त गॅप डाऊन झाल्यावर मार्केट कुठं मुवमेंट देतं हे सगळं बॅक टेस्टिंगमध्ये तुम्ही चेकआउट करू शकता. लाईव्ह मार्केट वॉच करून बघा. आणि मेन इम्पॉर्टंट जर्नल मेंटेन ठेवा. तर स्टार्टिंगला एकच स्ट्रॅटेजीवर तुम्ही काम करा, बॅक टेस्टिंग करा. सपोर्ट अँड रेजिस्टन्स असे झोनमध्ये मार्क करून घ्या आणि एकाच मेंटरला फॉलो करा. बघा त्याचं P&L मंथली प्रॉफिटमध्ये आहे, ग्रीनमध्ये आहे का रेडमध्ये आहे, चेक करा. तो जे काही सांगतो आहे ते मार्केटमध्ये होतं आहे का, मुवमेंट येतात का तशा प्रकारे, ते असं तुम्ही चेक करू शकता. अशा प्रकारे तुम्ही एक मोठ्या लॉसपासून हे करू शकता. आणि ओव्हर ट्रेडिंग करत असाल तर तुम्ही हे करा, सेटअप क्लोज करायचं 1-2 ट्रेड झाल्यावर. आणि डायरेक्ट ब्रोकरचं जे ॲप्लिकेशन असतं तेच तुम्ही डिलीट करू शकता. अशा प्रकारे तुम्ही एक प्रॉफिटेबल ट्रेडर होण्यात तुम्हाला हेल्प होईल. असे बेसिक्स रूल्स फॉलो केल्यावर तुम्ही प्रॉफिटेबल होण्यास तुम्हाला हेल्प होईल. अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक, शेअर करा, कमेंट करा तुम्हाला कशा प्रकारे व्हिडिओ पाहिजेत.